नमस्कार. टोपीवाल्याची गोष्ट. एका गावात एक टोपीवाला राहत असे. त्याच्याकडे रंगीबेरंगी टोप्या होत्या. त्याचे नाव श्याम होते. तो रोज सकाळीच आजूबाजूच्या गावात जाऊन टोप्या विकत असे. एके दिवशी श्यामला टोप्या विकायला शेजारच्या गावात जायचे होते. शेजारच्या गावात जाताना रस्त्यात एक जंगल होते. श्याम जंगलातून जात होता. दुपारची वेळ झाली. त्याला भूक लागली. श्यामला एक मोठे झाड दिसले. त्याने झाडाच्या सावलीखाली बसून जेवण केले. थंड वाऱ्यामुळे श्यामचा डोळा लागला. पण त्या झाडावर माकडे राहत होती. त्यांनी श्यामच्या डोक्यावर टोपी पाहिली. त्यांना ती खूप आवडली. नंतर एक माकड खाली आले. त्याला खूप रंगीबेरंगी टोप्या दिसल्या. त्याने सर्व माकडांना खाली बोलवले. सर्वांनी एक एक टोपी घेतली व ते खुश होऊन झाडावर गेले. सर्व माकडं आनंदाने नाचत होती. थोड्याच वेळात श्यामला जाग आली. त्याने आळोखे पिळोखे दिले. त्याची पिशवी रिकामी होती. श्याम चांगलाच घाबरला. तेवढ्यात त्याचे लक्ष झाडावर माकडांकडे गेले. सर्वांजवळ एक एक टोपी होती. तो गोंधळून गेला. आता काय करावे त्याला समजत नव्हते. त्याने आपला हात कपाळावर ठेवला तर सर्व माकडांनी पण आपला हात कपाळावर ठेवला. श्याम हुशार होता. मग त्याने डोक्यावरची टोपी खाली फेकली. तसेच सर्व माकडांनी पण टोपी खाली फेकली. लगेच श्यामने सर्व टोप्या गोळा करून पिशवीत ठेवल्या व तिथून आनंदाने पळ काढला. तात्पर्य: चतुराईने एखादी समस्या सहज सोडविता येते. If you like the video, drop a like, leave a comment, subscribe the channel and also share the video. Thank you. धन्यवाद.